महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि याच पार्श्वभूमीवर राहता येथील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक शोकसभेचं आयोजन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दुपारी 12 वाजेपर्यंत शहरामधील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी सर्वपक्षीय मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक धडाडीचा आणि विकास कामांचा ध्यास असलेलं नेतृत्व हरपलं आहे। कोणतेही काम वेळेत करण्याची त्यांची शिस्तबद्ध सवय होती। त्यांनी कोणत्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण न करता सर्वसमावेशक राजकारण केलं। गोरगरिबांना मदत केली, मग तो विरोधी पक्षाचा असला तरी मदत केली आहे। वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं। प्रशासकीय कामांवर आणि अधिकाऱ्यांवर त्यांचा नेहमी वचक होता। राहता शहर विकासासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साथीने कैलासवासी अजितदादांनी केलेल्या कामाचे सुद्धा या प्रसंगी अनेकांनी वक्तव्य केलं। शुक्रवारी सर्व पक्षांच्या वतीनं राहता शहर बंद ठेवण्यात आलं होतं। व्यापाऱ्यांनी बंदला 100% प्रतिसाद देऊन श्रद्धांजलीमध्ये सहभाग घेतला। शोकसभेनंतर सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून कैलासवासी अजित पवार तसेच कॅप्टन सुमित कपूर, पायलट इन कमांड कॅप्टन शांभवी पाठक, सहपायलट विदित जाधव, वैयक्तिक सुरक्षारक्षक PSO पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांना विमान अपघाताच्या काळामध्ये पडद्याआड गेलेल्या कर्तव्य बजावताना आणि नेतीच्या खेळामध्ये प्राण गमावलेल्या या 5ही व्यक्तींना अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा, माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, साहेबराव निधाने, नानासाहेब बावके, डॉक्टर KY गाडेकर, नगरसेवक दशरथ तुपे, शशिकांत लोळगे, प्रवीण रुणवाल, ॲडव्होकेट ऋषिकेश पाळंदे, ॲडव्होकेट रघुनाथ मोठे, मोहनराव सदाफळ, ॲडव्होकेट नारायणराव कारले, ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ, मुकुंद राणा सदाफळ, संजय सदाफळ, बजरंग दलाचे मूर्तडक आदींनी शब्दरूपाने श्रद्धांजली अर्पण केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र निकाळी यांनी केले तर आभार राजेंद्र वाबळे यांनी मानले। त्यांना श्रद्धांजली वाहत असताना मी राहता नगरपालिकेच्या वतीनं नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर, उपनाध्यक्ष विजू नाना सदाफळ व आमच्या सर्व नगरसेवकांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तसेच त्यांचे पायलट इन कमांड कॅप्टन सुमित कपूर, सहपायलट शांभवी पाठक, वैयक्तिक सुरक्षारक्षक विदित जाधव व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो व माझ्या मुस्लिम समाजातर्फे राहता तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो। मुंबईतील डॉक्टर संघटनेचे हे आज आरवड होते। एकदा असंच आम्ही त्यांनी आम्हाला रात्रीची वेळ दिली। त्यांच्या बहीण आमच्याबरोबर होत्या, इंदुताई रंजिताई इंदुलकर पुण्याच्या आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी। आणि रात्री आम्ही 3 वाजता दादांना भेटलो आणि दादांचा कामाचा आवाका पाहून आम्ही ते स्वागत झालो। आम्ही म्हटलं, दादा तुम्ही किती वेळ काम करता? तेव्हा मी वाटेल तेवढा वेळ काम करतो, माझी दिनचर्याचा काही वेळ नसतो म्हणे आणि सकाळी लवकर उठून मी कामाला लागतो। असे दादा आपल्यातून निघून गेल्याने आपल्या महाराष्ट्राची, समाजाची, देशाची, अहमदनगर जिल्ह्याची, राहतावासीयांची, त्यांचे मामा श्री कदम परिवार यांना फार मोठं दुःख झालंय। मी देवाला प्रार्थना करतो ते देवा या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव व अजितदादाबरोबर ते 4 सहयोगी हुतात्मा झाले त्यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अजीत दादा एक सिर्फ नाम नहीं था, वो एक युग था जो खत्म हो चुका है। इस मुश्किल घड़ी में मैं, मेरा परिवार, मुस्लिम समाज राहता शहर, मेरा नेता जनाब श्री राधाकृष्ण विखे पाटिल साहब और सुजय दादा विखे पाटिल साहब, हम अजित दादा पवार के प्रति भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते हैं। करायची अशी भावना ज्यांच्या मनामध्ये सातत्याने होती, असा लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपल्यातून गेला, त्याच्यामुळं सर्व महाराष्ट्र हळहळला, देश हळहळला। परंतु माझी त्यांची, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा 18 वर्ष जिल्ह्याच्या बॉडीवर असल्यामुळं त्यांचा अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये एकदा त्यांचा माझा जवळून प्रसंग आला। एअरपोर्ट काकडी येथे त्यांचा मी सत्कार केला। अतिशय पाठीवर थाप मारून काम करा, लढा, अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करायचे, त्यांना ताकद द्यायची। आणि अशा या लोकप्रिय उपमुख्यमंत्र्याला आपण मुकलो तरी मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, सुवर्णकार समाजातर्फे
राहता नगर परिषदेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. निळवंडे बोगद्याचं भूमिपूजन होतं आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण गेलेलो होतो आणि दादांना म्हटलं, दादा तुमचे एमडी मोड साहेब त्या ठिकाणी आम्हाला कर्ज वितरणासाठी जरा अडचण निर्माण करतात. मला म्हटले फोन लाव. मी फोन लावला, दादांकडे दिला. दादा म्हटले, अरे मोहोळ त्या गणेश कारखान्याला कशाला अडचणी जाणतो, तुला काही समजतं का? तो कारखाना माझा आहे, त्यांचे पैसे ताबडतोब त्या ठिकाणी दे. मला वाटतं भगवानराव टिळेकर वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आणि अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी 3.5 कोटी रुपये दादांनी मंजूर केले. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्याकडे आलेला मनुष्य त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. ते व्यक्तिगत कामापेक्षा तो संस्थेचं काम घेऊन आला. ते काम करण्यामध्ये दादांना त्या ठिकाणी एक वेगळा रस होता आणि म्हणून दादांच्या या संपूर्ण कालखंडामध्ये दादांनी समाजासाठी काम केलं. एकदा तर असा प्रसंग आला, आम्ही दादांच्या देवगिरी बंगल्यावर गेलो. आम्ही सकाळी 6:30ला दादांच्या बंगल्यावर असायचो कारखान्याचं काम घेऊन आणि दादा बरोबर 6:30ला त्या ठिकाणी यायचे. पहिला नंबर आम्हाला कधीही वेटिंग नव्हतं. त्या ठिकाणी गणेश कारखाना आणि शिर्डीमधले राहत्यामधले लोक गेले तर त्यांना वेटिंगवर कधी दादांनी ठेवलं नाही. पहिलं ते काम करून द्यायचे. ऐसना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहता.